विषय 2 पॉलिटिकल ग्रुप्समध्ये झालाय, ऑर्गनायझेशन्स. ह्यांचा काय संबंध म्हणतात? एक यंग IAS ऑफिसर होती, ती 21व्या वर्षी IAS झाली. त्याच्यानंतर तिच्यावर लाईक ऑलमोस्ट 82 कोटीचं संपत्ती असलेल्याचे गुन्हा दाखल झाला. तर कमिशनर लेवलला असताना तुम्हाला कधी एका RTO ऑफिसरनं अडवलंय काय? ह्या शिवाजी विद्यापीठाची पायाभरणीपासून ते ऊर्जित अवस्था येईपर्यंत त्यांचं योगदान मोठं आहे. डॉक्टर आप्पासाहेब पवारांचं. विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळावी, त्यांना तयारी करण्यासाठी त्यांना वाव मिळावा म्हणून त्यांनी इथे एक प्री IAS सेंटर सुरू केलं. फक्त पुस्तकं वाचली किंवा चॅनल बघितलं म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज परिपूर्ण झालं असं होत नाही. कलेक्टर इज मोर बिगर कमिशनरपेक्षा. त्यांना माहितच नाही की एक्झॅक्टली हायरार्की काय आहे. स्टेटचा सर्वात मोठा IAS ऑफिसर आहे कोण, एक्झॅक्टली काय असते ती कोण. मग आता त्यांचं लेटर कुणापर्यंत गेलं? चीफ मिनिस्टर पर्यंत गेलं. ते तिच्याशी संबंधच नाही ना. काय तिनं तिचं काम झालेलं आहे. ही शुड वेट फॉर हर ट्रान्सफर. अगदी इमानदार दिसत असेल तर असं म्हणजे बातम्या येत असतात की ट्रान्सफर ऑर्डर्स निघतात. मग हे कितपत सत्य आहे आणि कितपत तुम्हाला असा अनुभव आला? बरोबर. या सगळ्या नियमावलीचं पालन करत असताना तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर होता कामा नये. ट्रान्सफर मध्ये पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट होते.